Dear students, today we continue the numericals on the projectile motion. We have learned the numericals up to 24. Now the numerical number 25 is the tangent value of the angle of projection to have the maximum height and range in the ratio. Maximum height h upon r is equal to 1:2. This is given to you. And what is to be calculated? Tan of theta. Tan of theta value, tangent of value of angle of projection, that is tan of theta is to be calculated. So, tell me what is the formula? सांगा बेटा काय फॉर्म्युला होता? एच आणि आर मध्ये काय फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला? रतन चोर आहे आर टॅन थीटा इज इक्वल टू 4h. आठवतं तुम्हाला? आर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 4h. बरोबर आहे? फॉर्म्युला योग्य वेळी आठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? एच बाय आर टॅन ऑफ थीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. इज इक्वल टू 4 इंटू एच डिवाइड बाय आर. आणि एच डिवायडेड बाय आरची किंमत 1/2 ठेवायचं अँड दॅट इज इक्वल टू 2:1. आणि मग टॅन थीटा इज इक्वल टू 2 आणि इथं टॅन ऑफ थीटा is equal to 2. So this is the numerical what we calculate. Tan theta is equal to 2. इसे simple problem आपण हा इथं सॉल्व केलेला आहे बेटा. आता यानंतर आपल्याला पुढचा न्यूमरिकल जो असेल, कोणता न्यूमरिकल असेल पुढचा? 26 नंबरचा. द tangent value of the angle of projection टू हॅव द मॅक्झिमम हाईट अँड रेंज. म्हणजे टॅन थीटाच काढायचा आहे. फक्त या प्रॉब्लेममध्ये अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये फरक काय? हे डाटा बदललेला आहे. तुम्हाला प्रॅक्टिस येण्यासाठीचा डाटा बदलून टाकलेला आहे. आणि मग तो काय असेल? एच अपॉन आर इज इक्वल टू 2:1. तर बेटा आता ठेवावर किंमत काय येतं? तोच फॉर्म्युला आर टॅन थीटा इज इक्वल टू 4h. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 4h अपॉन आर अँड दॅट इज इक्वल टू 4 इंटू एच बाय आरची किंमत 2:1 अँड दॅट इज इक्वल टू 8. अँड द रिझल्ट ऑफ this numerical is 8. आलं का बेटा? लक्षात आलं? प्रॅक्टिससाठी दिलं. हा तुम्हाला ते त्याचंच उलटं केलं. डाटा बदलला आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिला आणि तो प्रॉब्लेम विदिन टाईम तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. आता त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम जो असेल, हा न्यूमरिकल जो असेल नेक्स्ट, द अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन लक्षात येतं का? थीटा इज टू बी डिटरमाइंड अँड टू हॅव हाईट अँड रेंज एच अपॉन आर इन द रेशो 1:4. तोच फॉर्म्युला टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 4h. हां, आता इथं काय ठेवणार तुम्ही? सांगा मला. आर टॅन थीटा इज इक्वल टू 4. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 4h बाय आर. एच बाय आरची किंमत किती? 1/4. आणि इथं काय होईल? 4 कॅन्सल झालं, 1 आलं. आणि टॅन ऑफ थीटाची किंमत 1 असेल तर थीटा इज इक्वल टू
टॅन इन्व्हर्स ऑफ 1. आता अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की टॅन थिटा इज इक्वल टू 1 असेल तर थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1 कसं आलं, अँड दॅट इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे थिटा असा शोधा की त्या थिटाची किंमत टॅन थिटाची किंमत 1 असली पाहिजे. मग मॅथमॅटिक्समध्ये याला कसं लिहितात, टॅन थिटा इज इक्वल टू 1 असेल तर थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1. टॅन इन्व्हर्स ऑफ 1 म्हणजे ज्या टँजंटची व्हॅल्यू 1 असेल असा अँगल किती, असा अँगल किती, तर तो अँगल येतो 45. तुम्ही जर पाहिलात टॅन 45ची किंमत किती येते 1. टॅन ऑफ 45ची व्हॅल्यू किती असते, नेहमी 1 असते बेटा. म्हणून हा न्यूमरिकल इथं आपण सॉल्व केला. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल पहा, नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा जो असेल पहा, द अँगल ॲट विच अ बॉडी इज टू बी प्रोजेक्टेड so that range and maximum height are equal. R is equal to H असेल तर टॅन थिटा बरोबर किती, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू किती. तोच फॉर्म्युला परत यूज करायचा आहे आपण. फॉर्म्युल्यामध्ये काही बदल करायचा नाही. सांगा बरं काय येतं फॉर्म्युला बेटा, आर टॅन ऑफ थिटा is equal to 4h. Tan of theta is equal to 4h upon r. आणि मग इक्वल टू 4. h इज इक्वल टू r म्हणजे h आणि r कॅन्सल. आणि इथं आला आपल्याला टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू 4 असेल तर थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 4. थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 4 म्हणजे ऑप्शन आपलं डी करेक्ट असेल. असं सुटसुटीत प्रॉब्लेम लक्ष देऊन वाचलात, एकच फॉर्म्युल्यावरती 3-4 प्रॉब्लेम घेतले म्हणजे तुम्हाला तो फॉर्म्युला परफेक्ट होऊन जातो. एक्झाममध्ये पुन्हा पुन्हा त्याला पाठ करायची गरज नाही. हां चला बेटा, आता पुढचा न्यूमरिकल जो असेल तो कोणता न्यूमरिकल आहे, 29 नंबरचा न्यूमरिकल. A person throws a bottle into dustbin at the same level as he is 2 meter away at an angle of 2 meter away म्हणजे r is equal to 2 meter आणि theta is equal to 45 degree. The velocity with which he throw. सांगा बेटा आता काय रे, सांगा बरं. रेंज काढायचं असेल तर फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या लक्षात हे असेल, आठवा. आर इज इक्वल टू काय येतं, यू स्क्वेअर अपॉन जी साईन ऑफ 2 इंटू थिटा. आठवलं फॉर्म्युला. हां आता यू स्क्वेअर देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू r into g divided by sine of 2 into 45. तेव्हा किमती r 2 into g divided by sine of 90. That is equal to 2 into g sine 90 ची किंमत 1 आणि मग u स्क्वेअर इज इक्वल टू 2g असेल तर u बरोबर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात तर किती येईल बेटा, u इज इक्वल टू 2 इंटू जी. u इज इक्वल टू 2 इंटू जी हा असा एक न्यूमरिकल असेल. चला आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल तुम्हाला जो दिलेला आहे, द स्पीड ऑफ द प्रोजेक्टाईल ॲट इट्स मॅक्झिमम हाईट इज किती, h इज इक्वल टू 6 मीटर. द स्पीड आहे, स्पीड म्हणजे u 6 मीटर पर सेकंड. इफ इट स्टेज इन एअर फॉर ए टोटल टाईम काय असतो नेहमी, टाईम ऑफ फ्लाईट असतो. तो किती दिलेला आहे, 8 सेकंद.
फाइंड द हॉरिझॉन्टल रेंज. आर बरोबर काढा. आता बरेचसे विद्यार्थी आपला आरचा जो फॉर्म्युला वर आपल्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये लर्न केला आहे तोच आठवतात. तो नाही, त्याचं इक्विव्हॅलंट एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला थिटा लागतो. इथं थिटा दिला आहे का? नाही दिला. म्हणून दुसरा फॉर्म्युला कोणता असेल? थोडं माइंडला ट्रेस त्यावर आठवा. रेंज हे कसं असतं नेहमी? हॉरिझॉन्टल. हे असं हॉरिझॉन्टल हे रेंज बरोबर आहे. काय असेल? रेंज म्हणजे डिस्टन्स. आर इज इक्वल टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू टाईम. हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू टाईम. आर इज इक्वल टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू टाईम. आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स रेंज इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किती? 6 इंटू टाईम. टाईम किती दिलेला आहे? 8 सेकंद. अँड दॅट इज इक्वल टू 8 संग 48 म्हणजे 48 मीटर. रेंज पहा ना किती सिम्पल आहे. आपल्याला वाटलं होता कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असेल, कारण काय डाटा जो दिलेला आहे त्या पद्धतीनं प्रॉब्लेम फॉर्म्युला ॲडजस्ट करून घ्यावा लागतो. आणि जर डाटा तुम्ही वेगळ्या टाईपचा दिला असेल तर मात्र तुम्हाला प्रॉपर सुटेबल फॉर्म्युला आपल्याला योग्य वेळी आठवला पाहिजे, रिकॉल झाला पाहिजे, तरच आपल्याला ते लक्षात राहू शकतं. आणि मग असे स्किल ओरिएंटेड प्रॉब्लेम्स आहेत. बरेचसे विद्यार्थी त्याच फॉर्म्युल्याकडे जातात. यू स्क्वेअर अपॉन जी साईन 2 थिटा. अरे थिटाच दिला नाही तर तो फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे? म्हणून तो फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करता येणार नाही. चला बेटा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो असेल तो कोणता? प्रॉब्लेम नंबर 31 बेटा. चला वाचा आता. प्रॉब्लेम नंबर 31मध्ये काय डेटा तुम्हाला दिलेला आहे? रेंज ऑफ ए बॉडी प्रोजेक्टेड ॲट ॲन अँगल ऑफ म्हणजे थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. आणि तो रेंज किती आहे? 39.2 मीटर इज इक्वल टू. आता हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4g मीटर. हे 9.8नं 4ला मल्टिप्लाय केलं तर 39.2 येतं. म्हणजे जीचा फॉर्म्युला, जीची किंमत 9.8 इंटू 1 9.8. जीची 2g 9.8 इंटू 2 म्हणजे 19.6. 3g 9.8 इंटू 3 किती येतं? 29.2 आणि 4g 39.2 येतं बेटा. त्यानंतर पुढे द टाईम ऑफ फ्लाईट कॅपिटल टी इज टू बी कॅल्क्युलेट. सांगा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला? कॅपिटल टी काढायचा आहे आपल्याला. कॅपिटल टी काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला? टाईम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू 2u साईन थिटा डिवायडेड बाय जी. टाईम ऑफ फ्लाईट. आता इथं यू नाही, यू काढण्यासाठी तुम्हाला रेंज दिलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? मग रेंजच्या फॉर्म्युल्यानं तुम्ही काय काढून घ्या? यू. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन ऑफ 2 इंटू थिटा. चला ठेवा किमती. यू स्क्वेअर अपॉन जी इंटू साईन ऑफ 2 इंटू 45 अँड दॅट इज इक्वल टू आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी इंटू साईन ऑफ 90 आणि साईन 90ची किंमत किती? 1 म्हणजे यू स्क्वेअर अपॉन जी. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी अँड देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू आर इंटू जी. आर तुम्हाला दिलेलं आहे. आर किती आहे? 4 इंटू जी इंटू जी. यू स्क्वेअरची किंमत. आणि आपल्याला काढायचं आहे काय? टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईटमध्ये इथं किती आलं? हे 4g स्क्वेअर आलं आणि यू बरोबर 2g आलं. आता कॅपिटल टी इज इक्वल टू 2u साईन ऑफ थिटा अपॉन जी.
टू इंटू यू किती 2 इंटू जी डिवाइड बाय जी इंटू साइन ऑफ अँगल 45 डिग्री. आता साइन 45ची किंमत किती येते? हे जी आणि जी कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू साइन 45ची किंमत 1/√2. आता याला √2 इंटू √2 लिहा, हे कॅन्सल झालं आणि मग टी इज इक्वल टू 2√2 सेकंद. एक टिपिकल प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमकडे विशेष लक्ष द्या. टी इज इक्वल टू 2√2. कारण काय? हिडन जो डाटा दिलेला आहे तो हिडन डाटा या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला काय काढायचं आहे? पहिल्यांदा इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, तो दिला नाही. तो रेंजचा फॉर्म्युला वापरून इनिशियल वेलॉसिटी पहिल्यांदा काढा. रेंजचा फॉर्म्युला वापरून इनिशियल वेलॉसिटी पहिल्यांदा काढा आणि मग नंतर कॅपिटल टी टाईम ऑफ फ्लाईटच्या फॉर्म्युल्यामध्ये हे किमती जर ठेवून टाकलात तुम्ही तर डायरेक्टली तुम्हाला तो रिझल्ट येऊन जाईल. आलं का लक्षामध्ये कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केला? आणि प्रॅक्टिस करत गेल्यानंतर असे प्रॉब्लेम सोपे वाटत जातात. चला, त्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 32कडे कॉन्सन्ट्रेशन ठेवून सॉल्व करा. वाचा न्यूमरिकल. अ बॉडी इज प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम द टॉप ऑफ क्लिफ with a velocity, किती इनिशियल वेलॉसिटी v 9.8 मीटर पर सेकंद. what time elapse म्हणजे खर्च करणे. what time elapse before the horizontal and vertical velocities becomes equal. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वेलॉसिटीज इक्वल होतील त्यावेळेस तुम्हाला काय विचारलेलं आहे? टाईम, किती टाईम वेळ लागतो. हां, सांगा बरं. आता हॉरिझॉन्टली क्लिपवरून हॉरिझॉन्टल थ्रोन केलेलं आहे ते बॉल, आणि त्यावेळेस अशा काही वेळेला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू व्हर्टिकल वेलॉसिटी. म्हणजे हॉरिझॉन्टल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि व्हर्टिकल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड, म्हणजे आता मी तुम्हाला इथं देतो हे असं. आता इथून ही बॉडी हाईटवरून अशी प्रोजेक्ट केलेली आहे, ती असं येऊन पडत चालेल. आता ही इनिशियल वेलॉसिटी यू आहे. अशा एका पोझिशनला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हे व्हर्टिकल कॉम्पोनंट इक्वल होतात, दोन्ही इक्वल आहेत. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी इक्वल, तर इथून इथपर्यंतचा टाईम किती? इथून इथपर्यंतचा टाईम किती? याला काय करायचं बेटा? आपल्याला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू यू टी, v इज इक्वल टू u प्लस at बाय डेफिनेशन ऑफ एक्सलेशन v मायनस u अपॉन t इज इक्वल टू a, आणि therefore v इज इक्वल टू u प्लस at. आता ही जे आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असेल? इनिशियल वेलॉसिटी जी असेल ती 9.8 तुम्हाला दिलेली आहे. इनिशियली 0 प्लस जीची किंमत a इज इक्वल टू जी 9.8t, अँड देअरफोर स्मॉल t इज इक्वल टू 9.8 डिवायडेड बाय 9.8 इज इक्वल टू 1 सेकंद. t इज इक्वल टू 1 सेकंद. म्हणजे हॉरिझॉन्टल रेंज जेवढी असेल, हॉरिझॉन्टल रेंज इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू व्हर्टिकल वेलॉसिटी. तर हा झाला 32 नंबरचा न्यूमरिकल बेटा. चला आता पुढे प्रॉब्लेम नंबर, पुढचा जो न्यूमरिकल असेल तो कोणता आहे सांगा बरं मला. 33मध्ये वाचा, नीट लक्ष देऊ. प्रोजेक्टाईल इज फायर्ड हॉरिझॉन्टली with a velocity u is equal to 98 मीटर पर सेकंद फ्रॉम द टॉप ऑफ हिल. सरळ फिगर काढायचे. हे इथून असं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आणि इथून हे असं येऊन पडणार, राईट. तर ही हाईट तुम्हाला दिलेली आहे ती 490 मीटर दिली आहे. इनिशियल वेलॉसिटी दिली आहे.
देन द वेलॉसिटी विथ विच द प्रोजेक्टाईल स्ट्राइक्स द ग्राउंड. तर इथं असताना त्याची वेलॉसिटी किती, ती वेलॉसिटी किती. तर बेटा आपल्याला फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तर टी काढून घ्या. तर टाईम काढायचा असेल तर काय येईल, स्मॉल टी इज इक्वल टू रूट ऑफ 2h डिवाइड बाय जे, दॅट इज 2 इंटू एच किती 490 डिवायडेड बाय जी 9.8. मी आता परत 0 केलं आणि इथं 49 आलं, बरोबर आहे 100 आलं आणि स्मॉल टी इज इक्वल टू 10 सेकंद. किती वेळ लागला त्या प्रोजेक्टाईलला खाली इथपर्यंत येण्यासाठीचा टाईम किती, हाऊ मच टाईम सांगा मला, किती वेळ लागला तो इथं ग्राउंडला टच होण्यासाठीचा टाईम. आणि मग आपल्याला किंवा एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टीनंही सॉल्व करता येतं. इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलं असेल तर थर्ड कायनमॅटिकल इक्वेशन यूज करा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आपल्याला काढायचं आहे काय याच्यामध्ये, फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी किती दिलेली आहे 98चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 9.8 इंटू एस 490, बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू 98चा स्क्वेअर प्लस हे इथं कॅन्सल 98चा स्क्वेअर. तर 98चा स्क्वेअर आपण इथं घेतला, कॉमन काढलं 1 प्लस 1 अँड दॅट इज इक्वल टू 2 इंटू 98चा स्क्वेअर. व्ही स्क्वेअर बरोबर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही इज इक्वल टू √2 इंटू 98 मीटर पर सेकंड. कारण 98चं स्क्वेअर रूट 98चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं तर 98 √2 98. या पद्धतीने थर्ड कायनमॅटिकल इक्वेशन यूज केलं. आता तुम्ही मला हे टाईम यातनंही काढता येतं, टाईमनंही आपल्याला काढता येतं. फर्स्ट कायनमॅटिकल इक्वेशन यूज करून सुद्धा आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो. ज्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे ती मेथड तुम्ही ॲडॉप्ट करा आणि त्या मेथडला तुम्हाला काही अडचण येऊ शकत नाही. युअर चॉईस टू सॉल्व दिस न्यूमरिकल. चला बेटा, तर नेक्स्ट न्यूमरिकल सांगा. हा न्यूमरिकल तुम्हाला 34 नंबरचा आहे. या 34 नंबरच्या न्यूमरिकलमध्ये इफ अ प्रोजेक्टाईल इज फायर्ड हॉरिझॉन्टली विथ ए वेलॉसिटी ऑफ यू बरोबर किती 98 मीटर पर सेकंड फ्रॉम द टॉप ऑफ द हिल एच 490 मीटर हाय, then the time taken to reach the ground. The time taken to reach the ground, हां सांगा काय येईल, स्मॉल टी इज इक्वल टू रूट ऑफ 2h डिवायडेड बाय जी इज इक्वल टू 2 इंटू एच 490 डिवायडेड बाय जी 9.8. आता हा डेसिमल पॉईंट कॅन्सल केला, वर 0 देतो मी. 2 न किती कॅन्सल केला तर 49 आणि 49 न इथं कॅन्सल केला तर 100. तर रिझल्ट किती आलं, स्मॉल टी इज इक्वल टू रूट ऑफ 100 आणि टी इज इक्वल टू 10 सेकंद. टी इज इक्वल टू 10 सेकंद. टाईम जो असेल तो टाईम इथं किती 10 सेकंद. तर टाईम जो आलेला आहे आपल्याला तो आला 10 सेकंद. 34 नंबरचा न्यूमरिकल. चला बेटा, आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल कोणता आहे पहा. नेक्स्ट न्यूमरिकल तुम्हाला जो दिलेला आहे तो 35. यू रीड दिस न्यूमरिकल केअरफुल्ली, काळजीपूर्वक वाचा.
आणि मग तुमच्या लक्षात येईल काय डाटा दिलेला आहे. इफ अ प्रोजेक्टाईल इज फायर्ड हॉरिझॉन्टली विथ ए वेलॉसिटी, परत आपल्याला हॉरिझॉन्टली विथ ए वेलॉसिटी 98 मीटर पर सेकंड फ्रॉम द टॉप ऑफ हिल 490 मीटर हाईट, देन द डिस्टन्स ऑफ द टार्गेट फ्रॉम द हिल इज. तर तुम्हाला काढायचा बेटा आर बरोबर काढायचं आहे. आता आर काढत असताना इनिशियल वेलॉसिटी आपल्याला लागते. तर इनिशियल वेलॉसिटी अगोदर काढून घ्या आणि इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे तुम्हाला. टाईम काढावा लागेल. टाईम कसा काढणार? टी इज इक्वल टू रूट ऑफ 2h डिवायडेड बाय जी, दॅट इज इक्वल टू 2 इंटू h 490 डिवायडेड बाय जी 9.8. डेसिमल पॉईंट परत इथं कॅन्सल. हे 2 नाही तर 49. आता 49ला 4900 मल्टिप्लाय केला डिवाईड केलात तर 100 येतं. आणि तुम्हाला स्मॉल टी जो टाईम दिलेला आहे फ्लाईट टाईम, तर तो येतो 10 सेकंद. आता तुम्हाला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी माहीत आहे, टाईम लागलेला माहीत आहे, तर रेंज काढता येतं. आणि हा रेंजचा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला दिलेला. सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द रेंज? आर इज इक्वल टू 2 फॉर्म्युले आहेत, अप्रोप्रिएट फॉर्म्युले. हॉरिझॉन्टल रेंज काढायचं असेल नेहमी लक्षात ठेवा, ऑब्लिकलीसाठी असेल तर यू स्क्वेअर अपॉन जी साईन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा. आणि हॉरिझॉन्टली म्हणलं तर आर इज इक्वल टू यू इंटू टी, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाईम. आता रेंज म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं. रेंज म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं. आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं असेल तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाईम. आता पहा बेटा, इथं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी जी आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला? हॉरिझॉन्टल वेलॉसिटी 98 इंटू टाईम. टाईम जो असेल तो आपण काढलेला आहे 10 अँड दॅट इज इक्वल टू 980 मीटर इज द रेंज. असा सिम्पल न्यूमरिकल आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आणि तो तुमच्या सहज लक्षात येईल. दॅट इज आर इज इक्वल टू 980 मीटर. आता नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 36 नंबरचा न्यूमरिकल. हां, आता पहा बरं बेटा, या न्यूमरिकलमध्ये 36 नंबरचा न्यूमरिकल जो असेल त्यात काय दिलेलं आहे सांगा बरं. अ बॉल इज प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर ऑफ हाईट h इज इक्वल टू 100 मीटर आणि इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. देन द टाईम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. तर स्मॉल टी आपल्याला काढायचा आहे. सांगा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? स्मॉल टी हॉरिझॉन्टली म्हणल्यानंतर आपण आत्ताचाच फॉर्म्युला स्मॉल टी इज इक्वल टू रूट ऑफ 2h अपॉन जी, दॅट इज इक्वल टू 2 इंटू h 100 अपॉन जी 10. हे कॅन्सल. दॅट इज इक्वल टू, तर हे आलं इथं रूट ऑफ 20. आणि रूट 20ची किंमत किती असते सांगा? 25ची किंमत 5, 16ची किंमत 4 आणि 5च्या मध्ये येते, म्हणजेच नियर अबाउट 4.5 सेकंद. 4.5 सेकंद इज द टाईम. 4.5 सेकंद इज द टाईम रिक्वायर्ड. आपल्याला किती टाईम दिलेला आहे? तर तो टाईम आलेला आहे 4.5 सेकंद. चला बेटा, आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. थोडेसे वेगळ्या टाईपचे न्यूमरिकल आता असतील. सोल्डर फायर्स अ बुलेट
horizontally from the top of cliff with velocity of 10 meter per second. If the bullet strikes the ground, t is equal to 2 seconds after, then the height of the cliff h बरोबर काढा. हाईट ऑफ द क्लिप काढायला विचारलेला आहे. आता टाईम हाईटचा फॉर्म्युला जो असेल त्या हाईटचा फॉर्म्युला काय तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. टाईम जर दिला असेल तर हाईट काढण्यासाठी फार सोपा फॉर्म्युला स्मॉल टी इज इक्वल टू रूटमध्ये 2h अपॉन जी. स्क्वेअर करा दोन्हीकडे. टी स्क्वेअर इज इक्वल टू 2h अपॉन जी. देअरफॉर h इज इक्वल टू टी स्क्वेअर जी बाय 2. आता टी स्क्वेअर 2चा स्क्वेअर 2 इंटू 2. जीची किंमत 9.8 डिवायडेड बाय 2. 1 2 कॅन्सल. आणि मग आपल्याला इथं आलं 9.8 इंटू 2 तर किती 8 दुनी 16ला 6. आजचा 1 9 दुनी 18 1 19 किती आलं 19.6 मीटर हाईट ऑफ दिस क्लिप. हाईट ऑफ द क्लिप इज आपण जे वर्कआउट केलेले आहे ती हाईट ऑफ द क्लिप इज हिअर 19.6 मीटर. नेक्स्ट न्यूमरिकल. हां पाय बेटा एक छान प्रॉब्लेम आहे. 38 नंबरचा न्यूमरिकल काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचा. गिवन डाटा पॉईंट आऊट करा. असं वाटतो थेरॉटिकल पण तो न्यूमरिकलच आहे. फायटर जेट प्लेन इज फ्लाइंग ॲट ए हाईट ऑफ h is equal to 500 meter with velocity u is equal to 360 किलोमीटरच्या मीटरमध्ये 5/18 18 2 36. तर इनिशियल वेलॉसिटी 100 मीटर. बरेचसे विद्यार्थी किलोमीटर डायरेक्ट जर ठेवला तर रिझल्ट चुकीचा येतो कारण SI युनिट काय मीटर पर सेकंद आहे. इट रिलीजेस अ बॉम्ब वेन 200 मीटर अवे. आता 200 मीटर अवे समजा आता हे असं एक हाईट आहे. इथून हा फायटर एअरजेट मूव्ह होत आहे. इथं 200 मीटर ऑब्जेक्ट तुमचं इथं आहे. हे कॅम्प असेल एनिमी कॅम्प म्हणलेलं आहे. या एनिमी कॅम्पपासून 200 मीटरवरून काय केलं तो बॉम्ब रिलीज केला तर तो त्या टार्गेटला ॲचिव्ह करतो का नाही पहा ना. इट रिलीजेस अ बॉम्ब व्हेन 200 मीटर अवे फ्रॉम द एनिमी कॅम्प. समजा असं फ्लाईट इथून असं जात आहे बरोबर आहे आणि एनिमी कॅम्प इथं आहे. हे एवढं डिस्टन्स किती आहे 200 मीटर आहे. इथून हा बॉम्ब असा ड्रॉप केला तर इथं टार्गेट ॲचिव्ह होईल का नाही असं विचारलेलं न्यूमरिकलमध्ये. तर बेटा आता इथं आपल्याला आर दिलं आहे इनिशियल वेलॉसिटी दिलेलं आहे. रेंज काढावं लागेल. आर इज इक्वल टू काय येतं यू इंटू टी. आता टी काढून घ्या. स्मॉल टी इज इक्वल टू रूट ऑफ 2h बाय जी दॅट इज इक्वल टू 2 इंटू h 500 डिवाइड बाय जी 10. हे 0 कॅन्सल. दॅट इज इक्वल टू 100 आणि 100चा स्क्वेअर रूट 10 म्हणजे स्मॉल टी इज इक्वल टू 10 सेकंड टाईम लागलेला आहे. आणि मग रेंज इज इक्वल टू काय फॉर्म्युला व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द रेंज. रेंज इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाईम. हे बरेचसे विद्यार्थी विसरतात लक्षात ठेवा. आता हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किती दिलेली आहे त्यांना सांगा वरती. तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपल्याला किती दिलेली आहे. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इथं दिलेली आहे तुम्हाला 100 आहे. ही 100 इंटू टाईम 10 सेकंद. टाईम किती आहे 10 सेकंद. दॅट इज इक्वल टू 1000 मीटर.
तो जर बॉम्ब 200 मीटर अवेपासून रिलीज केला तर 1000 मीटर पुढे म्हणजे किती, टार्गेटच्या पुढे 800 पुढे जाऊन पडेल. म्हणजे इथं असेल, इथं पडणार नाही, असं पुढे येऊन इकडे येईल. म्हणजेच टार्गेट अचीव होईल का नाही, नाही. म्हणजे काय म्हणायचं, R1 व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन R. Therefore it does not hit the camp. Therefore it does not hit the camp. एनिमी जो कॅम्प आहे तो कॅम्प हिट करता येणार नाही. इथं जर असेल, इथून बॉम्ब रिलीज केला, इथं एनिमी कॅम्प असेल तर तो बॉम्ब इकडे असं येऊन पडणार, 800 मीटर पुढे जाणार. म्हणजे तो टार्गेट अचीव करता येणार नाही. डज नॉट हिट द कॅम्प. आलं काय बेटा, हे लक्षात आलं प्रॉब्लेम. अशा टाईपचं एखादा विचारलं तर हे म्हणजे असे न्यूमरिकल्स घेऊन कॅल्क्युलेशन केले पाहिजेत आणि मग आपल्याला कळतं की काय दिलेलं आहे आपल्याला, कशा पद्धतीनं तो सॉल्व करायचा. ओके, नाऊ नेक्स्ट. चला पुढे 39 नंबरचा. अ हेलिकॉप्टर ऑन ए फूड रिलीफ, फूड डिस्कार्ड करा. अ हेलिकॉप्टर ऑन ए फूड रिलीफ मिशन. म्हणजे फूड रिलीफ मिशन केव्हा असते, समजा कुठंतरी भूकंप झाला किंवा नदीमध्ये पुराण वाहून गेलं तर वरून फूडचे पॉकेट टाकत राहतात. तर खाली असलेल्या लोकांना ते मिळतात का नाही, म्हणजे किती अंतरावरून टाकलं तर त्यांना ते कॅच करता येईल किंवा त्यांना ते मिळतील, अशा टाईपमधला हा. अ हेलिकॉप्टर ऑन ए फूड रिलीफ मिशन, फूड रिलीफ मिशन फ्लाइंग हॉरिझॉन्टली विथ ए स्पीड ऑफ, किती दिले बेटा स्पीड, 54 किलोमीटरचे मीटरमध्ये 5/18 मल्टिप्लाय करायचं. 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 मीटर पर सेकंद. ॲट ॲन ॲल्टिट्यूड म्हणजे काय असतं, हाईट, 245 मीटर हाईट झाली. हॅज टू ड्रॉप अ फूड पॅकेट फॉर अ व्हिक्टम स्टँडिंग ऑन दी ग्राउंड. ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द विक्टिम शुड द पॅकेट बी ड्रॉप्ड. आता ते कोणत्या ठिकाणी तर आता अगोदर काय करून घ्या, टी काढून घ्या. म्हणजे हाईट माहीत आहे तुम्हाला, एच माहीत आहे, तर काय येईल फॉर्म्युला, 2h डिवाइड बाय जी. 2 इंटू एच 245 अपॉन जी 10. किती आलं बेटा हे, 490, 490 डिवाइड बाय 10 दॅट इज इक्वल टू 49. आणि रूट ऑफ 49 किती आलं, 7 सेकंद. 7 सेकंद. आता किती वेळ लागलेला आहे, 7 सेकंद. तर रेंज किती असलं पाहिजे, आर बरोबर यू इंटू टी. यू किती, 15 इंटू टाईम 7. तर रेंज किती आलं, 15×7 105 मीटर. किती, 105 मीटरवर तो जाऊन पडेल. ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द विक्टिम शुड द पॅकेट बी ड्रॉप्ड. तो 105 मीटर दूर अंतरावरती पडेल. म्हणजे त्या व्हिक्टिमला मिळेल का आता तो फूड पॅकेज, नाही. म्हणून हे असे प्लेन जेट किंवा बॉम्ब एक्सप्लोड असेल, अशा टाईपचे न्यूमरिकल्स हे कॅल्क्युलेशन करून आपण देतो त्या पायलटला. त्याला काय माहीत असतं, हे आपण दिलेलं ते डाटा त्यांना व्यवस्थिशीर लक्षात आणून दिला तर मात्र ते त्या अंतरावरती, त्यांच्याकडे डिस्टन्स किती आहे तो कॅल्क्युलेट करून ठेवलेला असतो आणि तिथून तो टाकला की पटकन ते त्यांना तिथं मिळतं. आलं का लक्षामध्ये. चला बेटा, आता दुसरा प्रॉब्लेम नंबर 40.
चला 40मध्ये काय दिलेलं आहे पहा बरं. अ बुलेट फायर्ड ॲट ॲन अँगल ऑफ किती θ1 इज इक्वल टू 15 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल हिट्स द ग्राउंड R1 is equal to 3 kilometer away. Can we hit a target at a distance of R2 तुम्हाला दुसरं टार्गेट दिलेलं आहे किती 7 किलोमीटर फॉर ॲडजस्टिंग द अँगल ऑफ प्रोजेक्शन θ2 ॲडजस्ट करून हे टार्गेट अचीव करता येऊ शकतं का असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे काय R1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ 2θ1 आणि R2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ 2θ2 प्रोव्हाइडेड दॅट इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट असली पाहिजे. आलं का लक्षात. तर बेटा आता काय येतं सांगा R2 बाय R1 इज इक्वल टू साइन ऑफ 2θ2 डिवाइड बाय साइन ऑफ 2θ1. R2 by R1 is equal to sin 2θ2 divided by sin 2θ1 या ठिकाणी दिलेलं आहे. आता R2 ची किंमत किती आहे 7 किलोमीटर डिवाइड बाय R1 किती आहे 3 किलोमीटर किलोमीटर कॅन्सल आणि मग साइन ऑफ 2 into θ2 डिवाइडेड बाय साइन ऑफ 2 into 15 and that is equal to sine of 2θ2 divided by sine of 30 15 into 2 30 आणि sin 30 ची किंमत किती येते 7 divided by 3 is equal to sine of 2θ2 divided by 1/2. आता इथं देअरफोर साइन ऑफ 2θ2 इज इक्वल टू 7/3 into 1/2 and that is sine of 2θ2 is equal to 7/6 is equal to 1.16. आता पहा साइन थीटाची किंमत 1 पेक्षा केव्हा मोठी असते का सांगा बरं मला. Have the sin theta value always greater than 1, always less than 1, at the most equal to. Sin theta always less than 1 आणि मग इथं साइन थिटा ग्रेटर दॅन 1 आलेलं आहे म्हणजेच काय होतं बुलेट कॅन नॉट हिट द टार्गेट. बुलेट कॅन नॉट hit the target. Bullet cannot hit the target. आता हे जे बुलेट असेल ते टार्गेट हिट करू शकत नाही. असं थेरॉटिकल ऑब्जेक्ट असतं पण त्याचे कॅल्क्युलेशन आपल्या कन्सेप्टनुसार अगदी क्लिअर करून इथं घेतलं पाहिजे. आता याच्यानंतरचा एक न्यूमरिकल आता पुढचा जो न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे तो कोणता आहे 41 नंबरचा बेटा. हाऊ मच हाय अबोव द ग्राउंड अ बॉय कॅन थ्रो द बॉल. ही इज एबल टू थ्रो द सेम बॉल अप टू मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 50 मीटर. मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 50 मीटर. तर काय असेल आर मॅक्स is equal to u square upon g. Therefore, u square is equal to r max into g. आता r max किती आहे 50 into g u square बेटा. आता हॉरिझॉन्टल हाईट काढायची आहे तुम्हाला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हाईट h is equal to u square साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 into g. आता यू स्क्वेअर किती 50 into g इंटू साइन स्क्वेअर. आता साइन स्क्वेअर 90 व्हर्टिकली जात आहे
अपॉन 2g, हे 2 कॅन्सल, अँड दॅट इज एच इज इक्वल टू 50 इंटू साईन 90ची किंमत 1 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 25 मीटर. दॅट इज एच इज इक्वल टू 25 मीटर. हाईट जी असेल ती किती असेल? 25 मीटरची हाईट असेल. आणि अशा टाईपचा न्यूमरिकल जो असेल तर अशा पद्धतीनं आपण इथं सॉल्व करायचं आणि मग आपण नेक्स्ट न्यूमरिकल नेक्स्ट पिरियडला आपण लर्न करूया. ओके.